स्वामी की जय। संभाजीनगर येथील बजाज नगरमध्ये आपला आज दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवसाचं तिसरं सत्र आहे। सकाळी आपण 7 ते 8 व्यायामाचं सत्र घेतलं आणि नंतर 10:30 ते 11:30 लीळा चरित्राच्या उत्पत्तीच्या अनुषंगाने, लीळा चरित्राची निर्मितीच्या अनुषंगाने आपण चिंतन केलं। आणि आज आता 4 ते 5 हे सत्र आपण घेतो आहोत। संध्याकाळी पुन्हा 7:30 ते 9 सत्र आपलं होणार आहे। ते महत्त्वाचं सत्र आहे। सर्व सत्र महत्त्वाचेच आहेत, परंतु त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारण्याची संधी भेटू शकते। प्रश्न निर्माण करून लिहून घेत येत चला, कारण आपल्या लक्षात राहील न राहील। आल्यानंतर सरळ रेषेत बसत जा। आता ज्या कालपासून माझ्या भगिनी आलेल्या आहेत त्यांना माहीत झालेलं आहे, तर प्रत्येक वेळेस मी सूचना करण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांना सूचना करायची का लाईनशीर बसा, लाईनशीर बसा। बघा, गुरुजी जे आहे आपले परमार्ग सेवक, त्यांची तळमळ, त्यांची सेवा अखंड चालू असते। अनेक स्थानाचं दर्शन त्यांनी आपल्याला या त्यांच्या यूट्यूब चॅनलमधून भेटत असतं। परमेश्वराने पूजनीय माईम भटांना एक सूत्र सांगितलं अत्यंत सुंदर, का अशी कोणती सामुग्री आहे। महाराष्ट्रामधील आपण अनेक स्थान दर्शन आपण केलेले आहेत। त्याचबरोबर संत महंतांचे भेटी हेही सदर आपण चालू केलेलं आहे। सर्व बंधू भगिनींनो, आदरणीय बाबांचे अनेक उपक्रम मी पाहिलेले होते आणि मला त्यांच्या आश्रममध्ये जाण्याची इच्छाही होती, पण योगायोगाने ते बजाजनगरला आले आणि हा सोहळा आपण सध्या पाहत आहोत। त्यांचं कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे। महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक अनुयायी बाबांच्या सहवासात आहेत, घडले गेलेले आहेत। आणि आपण जे व्हिडिओ पाहतात, जे सांगतात, तसं तुम्ही आचरणात जर आणलं तर निश्चित आपल्यामध्ये बदल होईल। आणि ही बाबांची प्रसन्नता घेऊन मी आपल्याला आपल्या चॅनलच्या मार्फती छोटीशी सेवा मी करत आहे। बाबांचं मी प्रत्यक्ष आचरण पाहिलं, वागणं पाहिलं, कवडीचंही कुठंही सूत मात्र अहंकार असेल, स्वार्थ असेल, कुठं काहीच मला दिसलेलं नाही। आणि म्हणून एवढे जे हजारो लाखो लोक जोडलेत, त्याच्यामध्ये हेच कारण आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। परमार्ग सेवक माननीय पवार गुरुजी यांनी आत्ताच सर्व सद्भक्तांना आव्हान केलं। त्यांना पूर्वीपासून आपण सर्व वासनिक बंधू आणि भगिनी ओळखतात। ज्याप्रमाणे परमेश्वर वाडोवाडी फिरून अधिकारी जीवाला तत्वज्ञान परमेश्वरांनी सांगितलं आणि त्यामुळे तिथं स्थान निर्मिती झाली। हे स्थान परमेश्वराचे नाही, ते आपले आहे, कारण परमेश्वराने आपल्याला निर्माण करून दिलेले आहे। तिथं परमेश्वर येऊन डोकं टेकवणार आहे का, आता वंदन पूजन करणार आहे का? तर आपल्याला दिलेली ती उपलब्धी आहे। म्हणून आपण कधी स्थान देवाचं असं नाही, म्हणजे स्थान माझं। परमेश्वराचं वंदन करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला उपलब्धी करून दिली। त्या परमार्ग सेवक गुरुजींसाठी सर्वांनी टाळ्या वाजवून एकदा त्यांचं कार्याची पावती आपण द्यायची आहे। त्याचप्रमाणे गुरुजी प्रत्येक स्थानावरती जातात, त्या स्थानाची लीळा, तिथं कोणी साधुसंत असतील त्यांच्याकडून माहिती घेतात, स्वतः माहिती देतात। आपल्याला घर बसल्यास त्या स्थानावरती कसं जायचं, रूट काय, ते किती किलोमीटर आहे, कुठून कसं, हे सर्व आपल्याला जी सेवा ते देतात, ही अत्यंत अनमोल अशी सेवा आहे। कारण प्रत्येकाला जाणं तिथं शक्य होत नाही। जायचं असेल तर मग कोणाला विचारावं, तर ते अत्यंत सोपं करून टाकलेलं आहे। पूजनीय माईम भटांनी देवाला एकदा असंच विचारलं की माझ्याजवळ काही सामुग्री आहे अगोदरची। मग ते संस्कृत पंडित होते, 18 पुराण, वेद, भास्करशास्त्र सर्वच येत होतं त्यांना। तर ही सामुग्रीचा त्याग करू काय? देव म्हणतात अशी कोणती सामुग्री काय ती परमेश्वराच्या ठिकाणी, दैवराटीच्या ठिकाणी उपयोगी पडू शकत नाही। तर जी सामुग्री आपल्याकडं आहे कोणत्याही अनुषंगाने, ती तुम्ही परमार्गमध्ये दैवराटीमध्ये लावू शकता।
ज्याप्रमाणे आता मी व्यायाम घेतो, व्यायाम घेण्याचं कारण काय की मला ती पहिल्यापासून सवय लागलेली आहे. मी स्पोर्टमॅन आहे, खेळाडू आहे, त्यामुळं मला ती लाईफस्टाईल जमलेली आहे. पण ती सामुग्री माझ्याकडं, तर ती सामुग्रीच्या माध्यमातून मग आपल्या इतर बांधवांना भगिनींना तो द्यावा आणि त्यातून एक धर्माच्या अनुषंगाने एक अलर्टनेस, एक सिरियसता निर्माण करावी. तर असं प्रत्येकाकडं काहीतरी गुण असतात. त्या गुणाचं परमेश्वराच्या ह्या परमार्गामध्ये जर आपण व्यावहारिक बुद्धीला उपयोग लावून ते जर दिण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच होतो. त्याप्रमाणेच गुरुजी करतात. त्यांना ती आवड आहे. आवडीशिवाय कोणी सवड काढत नाही आणि आवडीशिवाय कोणी जात नाही. आवड आहे, त्या आवडीचं कसं धर्मासाठी उपयोग करून देता येईल त्यांनी ते हेरलं आणि गावोगावी घरोघरी किंवा स्थानाच्या ठिकाणी जाऊन ते स्थानाचं तर आपल्याला पोचवतात. पण त्यांनी नवीन उपक्रम चालू केला आहे. साधू संत आहे, त्या साधू संतांना भेटायचं, त्यांची माहिती घ्यायची आणि त्या माहितीच्या माध्यमातून अनेक नामधारक वासनिकांपर्यंत ती पोचवायची. हे कार्य खूप मोठं आहे आणि ते करतात. त्यांच्यासाठी आपण खूप खूप शुभेच्छा करू, परमेश्वराला प्रार्थना करू, त्यांना दीर्घ आयुष्य मिळो, त्यांच्याकडून अशीच परमेश्वराची सेवा उत्तरोत्तर घडत राहू. सकाळी आपण बघितलं की परमेश्वराने उत्तर पंथाला जाण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आणि उत्तरापंथी जाण्यासाठी तयारी केल्यानंतर परमेश्वराने आचार्यांना असं निधानाचा आचार सांगितला. त्यानंतर आचार्यांना ती अवस्था प्रकटली. बानखिडीच्या डोंगरात ते गेले. पूजनीय मानदासांच्या माध्यमातून परत आचार्यांना धर्मात किंवा रुद्रपूरला आणलं आणि नंतर लीळाचरित्राचं लिखाण झालं. या लीळाचरित्राच्या लिखाणानंतर ते लीळाचरित्र आपल्यापर्यंत पोचलं. हे लीळाचरित्र किंवा आपले जे बी साहित्य आहे हे तयार करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी खूप कष्ट घेतले. ती बौद्धिकता त्यांची खूप उच्च लेवलवरती होती. आज आपण जे साहित्य होता, मी पण लिखाण करतो, माझे पण पुस्तक आहे, ती लेवल आपल्याला कधीच पकडताच येणार नाही. ते कधी कॉलेजला गेले नाही, कधी शाळेत गेले नाही, परंतु त्यांची नियत क्लिअर होती, साफ होती आणि त्यांचा उद्देश फक्त परमेश्वर भक्ती होती. त्यामुळं त्यांच्या त्या साहित्यामध्ये ती जी उंची त्यांनी गाठलेली, त्यावरती आपल्या मानव संप्रदायाच्या साहित्यावरती आज जगामध्ये सर्वात जास्त PhD करण्याचं काम चालू आहे. तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीत जाल, मुंबई युनिव्हर्सिटीत जाल, ही विद्यापीठ आहे, तिथं जर चौकशी केली तर सर्वात जास्त PhD करणारे जे शिक्षक लोक असतात ते मानव संप्रदायाच्या ह्या तत्त्वज्ञानावरती PhD करतात. कारण मराठी साहित्यामध्ये जर विचार केला तर दुसरं साहित्यच नाही आहे. हा एक आहे 2-4 साहित्य, या अनुषंगाने जर बघितलं तर अत्यंत त्रोटक, परंतु 99% साहित्य मानव संप्रदायाचे. हे मानव संप्रदायाने या समाजासाठी दिलेलं खूप मोठं योगदान आहे, परंतु ते आपल्याला कळालं नाही, आपल्याला समजलं नाही आणि म्हणून समाजापर्यंत ते आपण पोचवलं नाही. जे साहित्यिक लोक असतात, शिक्षक लोक असतात, जे साहित्याचा अभ्यास करतात, त्यांना त्याची किंमत माहीत आहे. त्यांना त्याचं वेटेज, त्याचं वजन किंवा त्याची किंमत माहीत असल्यामुळं ते तळमळ करतात. परंतु अनेक मानव संप्रदायाच्याच काही साधू संतांच्या विचारामुळं म्हणा किंवा प्रगल्भतेच्या अनुषंगाने थोडंसं कंजेस्टेडपणा म्हणा, साहित्यिक लोक आपल्या धर्माच्या या साहित्याकडं वळणं थोडंसं मधल्या काळात दुरापस्त झालं होतं. कारण आपल्यातलेच आपण भरपूर वाद निर्माण करून घेतले होते आणि आपल्यातलंच आपल्याला तत्त्व न समजल्यामुळं आपण मानवांचं साहित्य समाजापासून दूर ठेवलं होतं. परमेश्वराने आपल्याला खूप मोठी सामाजिकता दिलेली आहे. तो विषय उद्या किंवा परवा मी घेणार आहे की मानव संप्रदाय म्हणजे आपला जो धर्म आहे, नुसताच कर्मकांड, नुसताच विधी नाही आहे, तर समाजाला परमेश्वराच्या तत्त्वज्ञानातून समाजाला परमेश्वराने काय दिलं आहे याचं जर आपण मांडणी केली आणि व्यवस्थित समाजापर्यंत ते पोचवलं तर खूप मोठं मानव संप्रदायाचं योगदान समाजाला होऊ शकतं आणि सर्व समाजाला दिशा देण्याचं काम मानव संप्रदाय करू शकतात. पण आजचा मानव स्वतः दिशाहीन झाल्यामुळं तो समाजाला दिशा देऊ शकत नाही. सामाजिक दृष्टिकोनातून कितीतरी वचनं परमेश्वरांनी सांगितले, भांडते दोघे अन्यायी. भांडते दोघे अन्यायी देवाने सांगितलं नाही. भांडणारा एक योग्य असतो, एक अयोग्य असतो. आपण कधी कोणाचं भांडणापर्यंत जर गेलं किंवा भांडण आपल्यापर्यंत गेलं तर आपण असं कधीच म्हणत नाही, परंतु त्याचा न्यायनिवाडा करायचा प्रयत्न करतो. सांगतो की बाबा हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. न्यायालयात जातात, साऱ्या गोष्टी होत राहतात, साक्षी पुरावे आणि कोणाला तरी निकाल लागतो, हा योग्य हा अयोग्य. पण परमेश्वराने सर्वात मोठा ब्रॉड विचार, प्रगल्भ विचार समाजाला दिलेला आहे. तो समाजाने स्वीकारला तर कोर्टामध्ये होणारी गर्दी थांबून जाईल, परंतु तो स्वीकारण्याचं काम पहिले मानभावाने स्वीकारलं पाहिजे.
आजची वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो, आपल्या महानुभावांमध्ये निम्मा महानुभाव कोर्टात आहे. कशाचे? मनतीचे वाद चालू आहे, इस्टेटीचे वाद चालू आहे, मंदिराचे वाद चालू आहे, काही ना काही वाद चालू आहे. 50% महानुभाव कोर्टात आहे, 50% महानुभाव विधित कर्मकांडात आहे आणि वास्तविक सारा अज्ञानात आहे. महानुभाव शिल्लक नाही आहे. तर हा महानुभावांनी महानुभाव तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. भांडते दोघे अन्याय परमेश्वरांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण अभ्यासतो आणि आपणच भांडत घेऊन कोर्टात जातो, तर सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंच्या विचाराचा हा अपमान आहे ना. हा अपमान करणारा मानवाच आहे, याचं दुःख मला सतत बोचत असतं. की देवाने तत्त्वज्ञान सांगितलं, अनंत ब्रह्मांडांचं नायक, त्याची मी भक्ती करत असताना हे तत्त्व जर मलाच कळालं नाही तर मी समाजाला काय देईन. त्यामुळं हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे की आपण करतोय काय, ते तत्वात बसतं की नाही आणि त्या तत्वाच्या चौकटीत आपण राहतो की नाही. कारण हे करत असताना अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला आपण खंतीत आणत नाही, प्रसन्नता निर्माण करत नाही. या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. सकाळी आपण तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून पूजनीय आचार्य आहे त्यांनी चिंतन केलं, ते पूजनीय माईमभटांनी हेरलं आणि त्यातून माईमभटांनी पूर्ण महाराष्ट्रात भ्रमण केल्यानंतर लीळाचरित्राची निर्मिती झाली. ते लीळाचरित्र आपल्यापर्यंत पोचलं. हे लीळाचरित्र म्हणजे प्रति परमेश्वर आहे. परमेश्वर आपण पाहू शकत नाही, परमेश्वराला आपण अनुभवू शकत नाही, प्रचितीला आणू शकत नाही, एवढी योग्यता आपल्यामध्ये नाही. आपण अभागी जीव आहोत. परंतु त्या लीळाचरित्राच्या माध्यमातून आपण परमेश्वराची अनुभूती घेऊ शकतो, प्रचिती घेऊ शकतो, परमेश्वराला समजू शकतो, जाणू शकतो. म्हणून लीळाचरित्र हे प्रति परमेश्वर आहे. त्याचं मी गेली 15 वर्षापासून बोलत असतो की ज्या महानुभावांकडे भगवद्गीता आहे, सूत्रपाठ आहे, लीळाचरित्र आहे, ते खरे महानुभाव. ते उपदेशी झाले, परंतु त्यांच्या घरात लीळाचरित्र नाही, सूत्रपाठ नाही आणि भगवद्गीता नाही, ते महानुभाव नाही. त्याच्याही पुढं जाऊन मी ज्यावेळेस दुसऱ्यांच्या स्टेजवरती जाऊन व्याख्यानाला जातो तेव्हा मी हिंदू धर्मालाच आव्हान करतो डायरेक्ट, की ज्या हिंदू स्वतःला हिंदू म्हणून घेण्याची जी प्रवृत्ती ठेवतोय किंवा हिंदू म्हणून घेत असतो, त्याच्या घरामध्ये जर गीताच नाही तर तो हिंदूच नाही. नुसतं गर्व से की आम्ही हिंदू आहे असं म्हणून हिंदू होत नाही. हिंदू ही एक संस्कार पद्धत आहे, हिंदू ही जीवन जगण्याची एक कला आहे आणि अत्यंत सुंदर प्रगल्भ विचार आपल्या धर्मामध्ये आहे. आपल्या धर्मामध्ये इतका प्रगल्भ विचार आहे की त्याचा विचारसुद्धा आपण करू शकत नाही. बघा, तुम्हाला एक छोटेसे उदाहरण देतो. शेतकरी असतो, आत्ताच बैल पोळाव होऊन गेला. आता त्या बैलाचं पूजन आपण करतो किंवा अन्य लोक, आता आपण पूजनेच्या अनुषंगाने आपण थोडं बाहेर पडलेलो आहे, परंतु पूजन करतो याचा अर्थ त्याला देवत्व बहाल करतो का? तो देव आहे का? नाही. ऋण मानण्याची जी पद्धत आहे, संस्कार आहे, संस्कृती, ते आपल्या धर्मामध्ये आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण ज्यावेळेस दीपावली साजरी करतो त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या ज्या भगिनी असतात त्या लक्ष्मीच्या अनुषंगाने कशाला ठेवतात? पुढं झाडू असतो ना, कचरा असतो ना, त्याला पण ठेवतात. म्हणजे ती झाडू, आपल्या घरातली जी झाडू आहे, केरसुनी आहे किंवा त्याला काय आपण इकडं म्हणतात, ते वर्षभर तिच्याकडून आपण काम करून घेतो, सेवा करून घेतो. म्हणजे तिचं सुद्धा ऋण आपण मानतो. हा हिंदू धर्म इतका प्रगल्भ आहे, इतका मोठा आहे, ब्रॉड आहे. ते तर जड वस्तू आहेत, त्याला काय कळतंय, परंतु याला कळतंय म्हणून तो मानतोय. तर ह्या ज्या अनुषंगाने जी आपली प्रगल्भ विचारधारा हिंदू धर्माची, ती समाजापर्यंत गेली पाहिजे आणि त्या हिंदू धर्माला प्रगल्भ, अति बोल्ड आणि भक्कम करण्याचं काम मानव संप्रदायाने केलेलं आहे. तत्त्वज्ञान, गीता ही आपली मूळ ग्रंथ आहे. गीता महानुभावांचा जसा मूळ ग्रंथ आहे तसा हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ आहे आणि तो जगमान्य ग्रंथ आहे. तो गीता आपल्या प्रत्येक आश्रमामध्ये, घराघरामध्ये आपण पाठपारायण दररोज करत असतो. गीतेचे 18 अध्याय आपण पारायण करत असतो. परंतु ती गीता पारायणापुरती मर्यादित न ठेवता आपल्या ती डोक्यात उतरली पाहिजे, आपल्या हृदयात उतरली पाहिजे आणि आपल्या आचरणाच्या माध्यमातून आपण समाजाला ती दाखवली पाहिजे, असं मला स्पष्ट वाटतं. कारण कितीतरी महानुभावांची मी बघितले 18 अध्याय पाठ असतात, पारायण म्हणायला लागले की 1 तासात 18 अध्याय पूर्ण करून टाकतात. परंतु ते आपण किती स्वीकारले आहे, आपण किती आचरणात आणले, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लीळाचरित्र आपल्यापर्यंत परमेश्वराने पोचवले. अनंत लीळा म्हणजे परमेश्वर, एक परमेश्वर आहे. एक सूत्र म्हणजे एक परमेश्वर आहे, त्याची किंमतच होऊ शकत नाही. एक सूत्रातून आपल्याला परमेश्वराने कितीतरी तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, पण ते स्वीकारण्याची ताकद आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत आपण महानुभाव होऊ शकत नाही. म्हणून सर्वज्ञ चक्रप्रभूंना समजून घेणं, जाणणं, त्यांची भक्ती करणं एवढी सोपी नाही आहे. हे एक आव्हान आहे. सारा समाज एकीकडे चालला आहे ना आपण एकीकडे द्वैतवादाकडे चाललेला आहे आणि ते ते आव्हान परमेश्वराने पहिले स्वीकारलं. ज्यावेळेस 365 दिवसाचे ऋतुवैकल्य लिहिले गेले होते
या रतवैकल्याला राजाश्रय भेटला होता. राजाश्रय भेटून हेच रतवैकल्य आणि हाच धर्म लोकांनी स्वीकारला होता आणि याला धर्म म्हणून लोक पूजत होते, भजत होते, करत होते. त्याच वेळेस परमेश्वराने अवतार घेऊन हे तत्त्वज्ञान सांगितलं आणि या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून 365 दिवसाचे रतवैकल्य उखडून टाकले, अंधश्रद्धा उखडून टाकली, कर्मकांड उखडून टाकले. आणि त्याच कर्मकांडात, त्याच अंधश्रद्धेचा हा महानुभव जात असेल, परमेश्वराचं साधक म्हणून आपण घेत असताना ज्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला आहे तेच जर आपण करायला लागलो तर अप्रत्यक्षरित्या आपण आपल्या परमेश्वराला स्वीकारलेलं नाही, आपण आपल्या परमेश्वराला नाकारलेलं आहे. आणि म्हणून त्यामुळं परमेश्वराला खंती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमेश्वराने ते तत्त्वज्ञान आपल्याला मांडलेलं आहे. ते स्वीकारणं म्हणजे समाजाला दाखवण्यासाठी नाही, आपल्या स्वतःच्या हितासाठी आपण ते स्वीकारायचे, आचरणात आणायचे, त्यागाच्या माध्यमातून त्या परमेश्वराला आपण स्वीकारायचे. तर आपण परमेश्वराला स्वीकारणं म्हणजे लीळाचरित्र स्वीकारणं. आणि लीळाचरित्र आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. मी दररोज सर्वांनाच सत्संगात सांगत असतो की संध्याकाळी जेवण केल्यानंतर सर्व कुटुंबासहित बसा, 1 लीळा 2 लीळा घ्या. आपल्या मुलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत संस्कार जे आपण म्हणतो ते संस्कार जे आहे ते संस्कार म्हणजेच लीळाचरित्राचं तत्त्वज्ञानाचा अभ्यास आहे. ज्यावेळेस आपण संस्काराच्या गोष्टी करतो त्यावेळेस तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून जर त्यांना संस्कार जर आपण पोहोचवला, त्या पाश्चात्य संस्कृतीचं जे अतिक्रमण आहे ते आपोआपच थोपेल, आपोआपच राहील. आपला धर्म प्रबळ होईल, आपला धर्म समर्थ होईल. परमेश्वराचा धर्म, परमेश्वर समर्थ असल्यामुळं तो धर्मही समर्थ आहे. आणि परमेश्वर लोकांपर्यंत किंवा सर्वसामान्य जीवांपर्यंत पोहोचवण्यासाठी पण समर्थ आहे. पण आपली ती ड्युटी आहे, आपलं ते कर्तव्य ते परमेश्वरांनी आपल्याला दिलेलं आहे. ज्यावेळेस परमेश्वर आचार्यांना सांगतात की माझ्यापासून 2-4, तुमच्यापासून 5-7, आचार्यांना विशेष वाटतं की असं कसं काय, परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचा नायक आणि असं असताना सर्व शक्तियुक्त, तुमच्याकडून 2-4, माझ्याकडून 5-7 कसं. तर ती जीवाची जी प्रवृत्ती असते ती परमेश्वराने सांगितली. जीव जीवाचं ऐकतो, जीव जीवाचं ऐकल्यानंतर आपताचं वाक्य लागे. बघा, आपल्या कोणी नातेवाईकांनी काही गोष्ट सांगितली की आपल्याला लगेच ती पटते, जीवाने सांगितली लगेच पटते. आणि म्हणून परमेश्वरांनी आपल्याला हे सांगितलं, ही ड्युटी आहे, हे कर्तव्य आहे. पण आपण काय समजतो, अशा वेळेस आचार्यांना सांगितलं, आचार्यांना वरदान दिला. अहो, तुम्हाला पण सांगितलं, तुम्हाला वरदान जरी नसला तरी तुमच्यापर्यंत ते कर्तव्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पोचलेलं आहे. आचार्यांनी करायचं तर आता आचार्य नाही आहे, मग आचार्य येतील का परत करायला? ते तर पुढच्या प्रवासाला निघून गेले, देवाला प्राप्त झाले. मग ती ड्युटी, कर्तव्य पूर्वजांनी जर केली नसती तर आपल्यापर्यंत धर्म आला असता का? सहजच विचार करा. पूज्य माईंभट असेल, आचार्य असेल, यांनी स्वतःपुरता जर विचार केला असता तर आपल्यापर्यंत धर्म आला नसता. एका पिढीनं दुसऱ्या पिढीला हा संस्कार, हे तत्त्वज्ञान, हा ठेवा, हे अनमोल जे तत्त्वज्ञान आहे हे द्यायचं असतं. परंतु पहिले म्हणजे आपण स्वीकारायचं असतं. ते मला समजलं तर मी दुसऱ्याला समजावून सांगू शकते. मी एक अभ्यासाची एक सिस्टम बनवलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता, एक अशी स्टेप मी ठेवलेली आहे का जे तुम्हाला कळालं, जे तुम्हाला समजलं ते तुम्ही दुसऱ्याला सांगायचं. आणि त्या व्यक्तीला विचारायचं की मी जे सांगितलं ते तुला कळतं का, कळालं का? तो जर म्हटला की मला कळालं, मला समजलं, तर याचा अर्थ तुम्हाला कळालं आणि तुमचा अभ्यास योग्य आहे. शाळेमध्ये सुद्धा हीच सिस्टम असते. पहिले शिक्षक समजून घेतात, जाणून घेतात, मग विद्यार्थ्यांना शिकवतात. विद्यार्थ्यांना विचारतात की तुम्हाला कळालं का, समजलं का, काही डाऊट आहे का, काही शंका आहे का, काही प्रश्न आहे का? विद्यार्थी म्हणतात ओके, आम्हाला येतं, आलं, समजलं, कळालं, जो बी असेल विषय. ह्या अनुषंगाने अभ्यासाची एक सिस्टम आपण बनवलेली आहे. ती अधिकाधिक लोकांपर्यंत, सद्भक्तांपर्यंत आपण नेण्याचा प्रयत्न करत आहोत. यूट्यूबवरती माझं वैयक्तिक जे चॅनल आहे त्याचा एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे. ते कोणतेही तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही. एक सिस्टम आहे. 1 नंबरप्रमाणे जर ते तुम्ही व्हिडिओ ऐकलेच तर नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होईल. तुमच्या मनातले ज्या शंका आहे, प्रश्न आहे ते तर क्लिअर होतीलच, पण परमेश्वराच्या धर्माच्या विषयी तुम्हाला आवड निर्माण होईल, वेद निर्माण होईल. का अरे, इतकं मोठं तत्त्वज्ञान आहे आणि सर्वसामान्यांना समोर ठेवून मी ते, नामधारक वासनिकांना समोर ठेवून ते मी अभ्यासक्रम केल्यामुळं मी त्यातलाच आहे. मी ग्रामीण भागातला आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी तुमच्यासारखाच एकत्र कुटुंबातला आहे. मी तुमच्यासारखाच 15 वर्ष वासनिक दशेत आहे, होतो. ते अनुभव माझ्या त्या गाठ्याशी असल्यामुळं लोकांना काय हवं, नेमकं कशाची अपेक्षा आहे, काय नेमका प्रश्न आहे त्यांचा, हे ओळखून मी ते अभ्यासक्रम तयार केल्यामुळं अत्यंत सोप्या साध्या भाषेमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळं लोक बरेच जोडले गेलेले आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि असे जोडल्यामुळंच इथं बजाजनगरला तो योग आला. यांची माझी कधी ओळख नाही, भेट नाही, गुरुजींची कधी भेट नाही. अशी कितीतरी लोक आहे की दररोज माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, पण त्यांनी मला पाहिलं नाही, मी त्यांना पाहिलेलं नाही आहे.
तर हे परमेश्वराचं कार्य आहे, परमेश्वरच एक करतो आणि त्या परमेश्वरावरती निस्सीम श्रद्धा समर्थवाद निर्माण होण्यासाठी आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर अशा कितीतरी लीळा आहे की जे आपण दररोज अनुभवतो, वाचतो, ऐकतो आणि त्या ऐकण्यातून आपण त्यातून काय शिकतो हे मात्र संशोधनाचा विषय. ऐकतो, वाचतो, जातो, सर्व कळतं, परंतु त्या लीळेतून आपल्याला काय घ्यायचं आहे हे आपल्याला महत्त्वाचं आहे. परमेश्वरांनी हे लीळाचरित्र उठणं, बसणं, बोलणं, प्रत्येकाला प्रसंगानुरूप तत्त्वज्ञान सांगितलं, त्या तत्त्वज्ञानातून ते आपल्यापर्यंत पोचवलं. आपण लीळा ऐकत असतो. आपण जाळीच्या देवाला गेलो आपल्याला माहीत आहे, सावळेद्वारला गेलो आपल्याला माहीत आहे, कनाशीला गेलो आपल्याला माहीत आहे, डोमेग्रामच्या लीळा आपल्याला माहीत आहे, परंतु त्यातून मी किती घेतलं, मी किती शिकवलं. मी सकाळी सहजच तुम्हाला बोललो की स्थान करणं म्हणजे नेमकं काय. स्थान करणं म्हणजे जाऊन डोकं टेकवणं नव्हे. कितीतरी लोक सांगतात की आम्ही वर्षातून एकदा 10 दिवस स्थान करायला जातो आणि मग ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, भाऊ जाऊन आलो आम्ही स्थान करायला. मी म्हटलं किती स्थानं केले, कोणते स्थानं केले, लगेच खिशातून एक कागद काढतात. अरे तू सांग, तू जाऊन आला ना, तुला लिहून आणण्याची गरज काय पडली, तू सांग. सांगितल्यानंतर तिथली लीळा सांग. नाही हो ते काही येत नाही, फक्त 50 स्थानं केले, 100 स्थानं केले. तुम्हाला मी सांगेल 50 नका करू, 5च करा, पण व्यवस्थित करा, शांततेने करा. तिथं गेल्यानंतर एक दुःख निर्माण करा. ज्यावेळेस परमेश्वर उत्तरापंथाला गेल्यानंतर श्री सर्वज्ञ श्री चक्र स्वामींची जिथं जिथं स्थान आहे ती स्थान निर्मिती झाल्यानंतर पूजनीय आचार्य सर्व काही मार्गातली काही मंडळी घेऊन डोमेग्रामला स्थानवंदनासाठी गेले. त्यांच्याबरोबर भाईदेव नावाचे एक भक्त होते आणि त्या भाईदेवकडे एक ओला गुण होता, तळमळ होती, कळकळ होती. तिथं गेल्यानंतर आचार्यांनी सांगितलं का देवाने इथं पीक टाकली, पान खाऊन देवाने ते टाकलेलं होतं. भाईदेवांना इतका ते दुःख झालं आणि ते चाटायला लागले. ते इतके चाटले का त्यांची जीभ सोलल्या गेली. आचार्यांनी सांगितलं दुःख करू नका, कारण या दुःखातूनच परमेश्वराचं जे तळमळ जे आहे, कळकळ आहे, ती कमी होऊ शकते. आचार्यांना बरोबर जरी कितीतरी लोक गेले असेल, पण एक अशी माता होती का ती आपले स्थान करायलाच गेली नाही. ती म्हणजे औसा देवी, औसा माता. ज्यावेळेस आचार्य चालले तर त्या आचार्यांनी औसांना काय सांगितलं की औसा माता आम्ही स्थान करायला चाललो देवाचे, चला. तर औसा माता म्हणे मी नाही येऊ शकत. ती गंगा तीर देवाविन जळत असे म्हणे. ती औसा गेली नाही, एकही स्थान तिनं केलं नाही. मग ती काय देवाला भेटली नाही काय? तुम्ही तर दरवर्षी स्थानं करतात, देवाला भेटाल काय, देव भेटतील काय, याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. का औसांना देवाविषयी आवड नव्हती, प्रेम नव्हतं, परंतु आपण कशात अटकलोय, आपल्याला काय नेमकं पाहिजे हे आपल्याला माहीत नाही. आपण स्थान करतोय पण त्या स्थानातून काय घ्यायचं, लीळा ऐकतोय पण त्या लीळेतून आपण काय घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये देवपूजेची पेटी असली पाहिजे हे आपण महानुभावांचं एक लक्षण समजून घेतो, परंतु त्या पेटीमध्ये नेमकं काय दडलेलं आहे, त्या ज्ञानामध्ये काय दडलेलं आहे हे आपल्याला माहीत नाही. आपण याच्यामध्येच अडकलो आहे आणि म्हणून आपल्याला जे हवं आहे तेच परमेश्वर देतात. जर खरंच तुम्हाला देव पाहिजे असेल तर देवाकडून देव होईल, नक्की होईल. हा आत्मविश्वासाने मी सांगतो, कारण मला तो आत्मविश्वास आहे. मी जर त्याग केला आहे, मी निघालो आहे, तर मला देवच मिळवायचा आहे, बाकी काही मिळवायचं नाही. कारण बाकीचं मिळवायचंच असतं तर मी त्याग कशाला केला असता, सर्वच होतं आणि मी करू शकलो असतो. आणि प्रत्येकजण ते करतोच आहे. त्याच्यामुळं देव मिळवण्यासाठी जर निघालो आहे तर देवच मिळाला पाहिजे, ही हट्ट, ही भावना ठेवून जर तुम्ही निघाल तेव्हा मात्र खरंच परमेश्वर भेटेल. हे जात असताना कितीतरी अशा लीळा आहे. कनाशीला देव आता गेलेले आहे आणि देव कनाशीला गेल्यानंतर एक ब्राह्मण परमेश्वराला भेटले. पूर्वकर्माची त्याची काही कणव आहे आणि त्या ब्राह्मणाने देवाची 3 दिवस पूजा केलेली आहे, सेवा केलेली आहे. देव प्रसन्न झालेली, इतकी सेवा, इतकं पूजन केलं आहे की त्यातून परमेश्वराला प्रसन्नता त्यांनी निर्माण केलेली आहे. आता ती प्रसन्नता त्यांनी, सेवा त्यांनी का केली, कशासाठी केली, त्या लीळेमध्ये सर्व येईल पुढे. ज्यावेळेस परमेश्वराला पुढे जाण्याची वृत्ती होते, परमेश्वर त्या ब्राह्मणाला काय म्हणतात की भटो काही मागा, आम्ही प्रसन्न झालो. बघा देव प्रसन्न झाले, किती भाग्याचे जीव आहे का प्रत्यक्ष श्रीमूर्ती त्यांना पाहायला भेटली, पूजन करायला भेटलं, सेवा करायला भेटली आणि आपण तडफडतोय, आपल्याला एक झलक भेटत नाही. ह्याचं दुःख आपल्याला होत नाही आणि म्हणून अडचण आहे, म्हणून प्रॉब्लेम आहे. त्यांनी काय मागावं, ते म्हटले
सुनेच्या हातून तक्र भात मला द्या. आता सून यायची म्हणजे पहिले याचं लग्न व्हायला पाहिजे. त्याचं लग्नच झालेलं नव्हतं ना. पहिले त्याचं लग्न झालं म्हणजे मुलगा व्हायला पाहिजे. मुलगा झाला म्हणजे त्यालाही लग्न झालं पाहिजे, म्हणजे ती सून येईल. बरं, सुनेच्या हातानं जर ताक भात खायचं आहे तर घरी मग दूध दुभतं पाहिजे. त्यावेळेस श्रीमंतीचं लक्षण काय होतं? शेती, वाडी, गाई, म्हशी, दूध दुभतं. तर हे सारं एका पटक्यात, एका वचनात, एका शब्दात देवाकडून त्यांनी मागितलं. आपण असेच हुशार आहोत, खूप हुशार आहे आपण आपल्या हुशारीनं देवाकडे काय काय मागतोय फक्त आपल्यालाच माहिती आहे. 20 रुपयाच्या विड्यामध्ये आपण 20 लाखाचं मागून येतो, कधी कधी 20 कोटीचंही मागून येतो, सांगताच येत नाही. कारण आपल्याला त्याची किंमत नसल्यामुळं आपण तेच करत आलो आजपर्यंत, आणि तेच करत आल्यामुळं देवाने बी आपल्याला तेच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण तुम्ही काय मागताय त्याच्यावर देव ही कसे जनरल स्टोअर्स आहे, मागणी तसा पुरवठा. तुम्ही हे मागताय हे घ्या, ते मागताय ते घ्या, आणि मला मागताय तर मग मी पण येईल. जर तुम्ही त्याला मागितलं तर परमेश्वर येईल, अन्यथा आपण जर तेच मागित असलो तर आपल्याला देव कसा भेटेल. आणि म्हणून त्या ब्राह्मणाला प्रसन्न झाल्यानंतर देवाने अत्यंत सुंदर असं वचन आपल्याला सांगितलं. त्या वचनाचं जर चिंतन केलं, ही लीळा जर तुम्ही समजून घेतली तर तुमच्या जीवनातला जो गैरसमज, जे भ्रम आहे ना, तो पटकन निघून जाईल. देवाने त्याला सांगितलं, अरे भटो, कर्मवश सकळे पावे. एक वाचूनी कर्माने सर्व तुला भेटणारच आहे, आणि तेच तू मागतोय. कशासाठी मागतोय? परंतु परमेश्वर हा कर्माने भेटत नाही. तो कर्माचा सिद्धांत पूजनीय माईम भटांच्या पहिल्याच भेटीत देवाने खोडलेला आहे. जर तो कर्माने भेटत नाही तर मग तो कशाने भेटतो? तो प्रयत्नाने भेटतो, ते ज्ञानाने भेटतो, ज्ञान प्रयत्नाने भेटतं. आणि म्हणून आपल्या धर्माचा मूळ सिद्धांत एक लक्षात घ्या. आपला धर्माचा सिद्धांत जो आहे 99% प्रयत्नवाद आहे आणि 1% प्रारब्धवाद आहे. तोही प्रारब्धवाद आपल्या जीवनामध्ये आपण करून गेलेला आहे, संपलाय तो प्रारब्धवाद. जो आपल्या हातातच नाही आहे त्याचा विचार का करायचा आपण, कशासाठी करायचा? ते परत रिवर्स तर आणू शकत नाही आपण. मग कर्माने जर सर्वच भेटतंय तर त्याच्यासाठीच परत धार्मिकता करायची गरज आहे का? ती फेल जाईल. जर मला एखादी गोष्ट भेटणारच होती त्याच्यासाठी परत वशिला लावा, त्याच्यासाठी परत लाच द्या, त्याच्यासाठी आणखीन काही उद्योग करीत बसा, काही गरज आहे का? काही गरज नाही. तर परमेश्वराने त्या ब्राह्मणाला जे तत्त्व सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि ते आपण आपल्या जीवनामध्ये जर उतरवलं तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटला, समाजला कळाला, आणि आपण महानुभाव झालो हे आपल्याला आत्मविश्वासाने म्हणता येईल. त्यांना सांगितलं, कर्मवश सकळे पावे. भटो, हे तुम्हाला कर्माने भेटणार आहे, आणि ते कर्माने भेटलेली गोष्ट आता तुम्ही मागताय. तुम्ही प्रसन्न झालो आहे मी, अजून तुम्ही काही मागा. पर दुसऱ्यांदी त्यांनी तेच मागितलं, तिसऱ्यांदी तेच मागितलं. परमेश्वराला नाविलाज झाला, मजबूर झाले ना. परमेश्वर बळच तर काही देणार नाही, कारण तुम्ही मागणी केली पाहिजे, तुम्ही आर्तता केली पाहिजे, तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, तुम्हाला ते दुःख असलं पाहिजे, आणि तुम्ही ते केल्यानंतर परमेश्वराचं कार्य चालू होऊन जातं. कोणतीही गोष्ट पहिले परमेश्वराने जीवाला पहिले करायला लावली. प्रयत्न करी दैवाचे साह्य म्हटले का ना, पहिले प्रयत्न करा मग साह्य होईल. साह्य होईल का असं म्हटले का? साह्य होईल, देवाचं साह्य तुम्हाला कायमचं होईल असं म्हटलं का? नाही, प्रयत्न करायला. याचा अर्थ काय? आपला जो धर्म आहे हा 99% प्रयत्नवाद आहे आणि 1% प्रारब्धवाद. तो प्रारब्धवादाचा आपण कधीच विचार नाही करायचा आहे. का? तर तो परमेश्वराच्या हातात आहे, आणि परमेश्वर अनार्जित दाता आहे. जर आर्जिलेलं नाही तरी ती देण्याची ताकद त्या परमेश्वराकडे आहे, आणि अशा परमेश्वराचे आपण भक्त आहोत. तर आपण त्याचा काय विचार करायचा? त्या ब्राह्मणाच्या घरी देव गेले, सेवा स्वीकारली, आणि देव प्रसन्न झाले, तरी त्याला देव कळाले नाही. त्यांनी काय मागितलं? हे विषयाच्या अनुषंगाने सर्व मागितलं. देवानी म्हटले काय हरकत नाही, मजबूर आहे, तथास्तु, भेटेल म्हटले. मग तिथून निघाल्यानंतर बाईसांनी विचारलं की म्हणे, देवानी सांगितलं म्हणे, केलं कल्पवृक्षाच्या प्रमाणे म्हणे ब्राह्मणांनी. आणि मग बाईसा म्हणते कल्पवृक्षाचा दृष्टांत सांगितला. तिथं काय आहे कल्पवृक्षाचा दृष्टांत? आणि मग देव म्हणतात एक साळी असतो, तो साळी कपडे विणणारा असतो. तो कपडे विणणारा साळी, त्याला ते ज्या मशीनला ते एक लाकूड लागतं त्याला वेव म्हणतात, वेव. आता ते वेव आणण्यासाठी बाजारात जातो, आणि ते बाजारात गेल्यानंतर बाजार अजून थोडा भरायला वेळ असतो, म्हणून तो एका झाडाखाली आराम करतो, झोपतो. तर ते वरती बघितल्यानंतर त्याला एक सरळ असं लाकूड, त्याला सुंदर अशी फांदी त्याला दिसते, आणि त्याच्या सहजच मनात येतं की ह्या लाकडाची किती सुंदर वेव होईल. ते पटकन लगेच खाली पडतं. तो म्हणतो बरं झालं, पैसे खर्च करायला नको, मार्केटमध्ये जायला नको, उचललं आणि निघाला. तो निघाल्यानंतर आता ते झाड होतं कल्पवृक्षाचं. कल्पवृक्ष म्हणजे कल्पनेत आणलेली गोष्ट लगेच तो देणार. तर त्या झाडाने स्वतःची ओळख दिली की अरे मी कल्पवृक्ष आहे, तुझ्या मनातली जी बी गोष्ट आहे ती मी तुला देऊ शकतो. आता तुला अजून काही पाहिजे असेल तर माग,
त्यांनी काय सांगितलं की हे व्यव तुटलं बिटलं तर अजून एखादं व्यवच दे म्हटले. आता कल्पवृक्ष त्यांनी त्याची सारी दलिंद्री काढू शकला असता, कल्पवृक्ष त्याला श्रीमंत करू शकला असता, परंतु ते म्हणताना सरड्याची धाव कुंपणापर्यंत त्याची लेवल तेवढीच होती, त्यांनी ते व्यवच मागितलं म्हटले. मग परमेश्वरांनी आपल्याला यातून सिद्धांत सांगितला आहे की परमेश्वर समजला, परमेश्वर कळाला, परमेश्वर जाणवला, परमेश्वरांनी बोध दिला, तर परमेश्वराकडून परमेश्वर मागावा की हे विषय व्यवस्था मागावी. हे विषय हे तर कर्मवश आपल्याला भेटणारच आहे आणि आपले जे स्थान आहे तर यासाठीच आपण आजपर्यंत केलं. कधी तुम्ही असं स्थान केलं आहे का की माझं अनुसरण घडावं, माझा त्याग घडावा, मला देव हवा? कधी असा विडा व्हायला आहे का की मला देव मिळावा म्हणून हा विडा, माझा अनुसरणाचे अडथळे दूर व्हावे म्हणून हा विडा, माझं अनुसरण घडावं म्हणून हा विडा, माझा त्याग व्हावा म्हणून हा विडा? आहे का कोणी? आहे का इथं? हात वर करा. कोणीच नाही. याचा अर्थ कोणालाही देव पाहिजे नाही. स्पष्ट. अहो तुम्ही तुमचं सांगा ना ताई, आपण आपलं बघा. आत्ता इतक्यात बघा तुमच्यामध्ये चिकित्सा कमी आहे का? मी पटकन एखादी गोष्ट पकडतो. गुरुजी म्हटले रबर आहे का? रबर. त्या ताई काय म्हटले हाय पण कशाला पाहिजे म्हटलं का नाही तुम्ही? कशाला पाहिजे म्हणे. एवढी चिकित्सा आहे आपल्याकडं, आपण कोणतीच गोष्ट कोणाला देत नाही आणि द्यायचंच म्हटलं तर समजून घेतो. तीच गोष्ट जर तुम्ही धर्मात लावली ना, का कशासाठी, तर तुमची बौद्धिकता आपोआपच वाढेल आणि परमेश्वरापर्यंत आपोआप सोपी जाईल. कारण आपल्यामध्ये ते स्किल आहे. सुरुवातच मी केली की आपल्याकडे कोणती सामुग्री आहे ती सामुग्री आपल्याला परमेश्वराच्या धर्मामध्ये लावता येईल आणि त्या लावण्यातून आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल. ही चिकित्सा गुण आपल्याकडे खूप आहे. आपण कधीच कोणावर विश्वास ठेवत नाही. मी लगेच ते कॅच केलं बघा. मी त्याच वेळेस म्हणणार होतो ताई हाच विचार प्रत्येक ठिकाणी करीत चला ना, परंतु ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण समजून घेतल्या. आपले विडे आजपर्यंत कितीतरी वाढले. जर तुम्ही लिस्ट काढायला घेतले तर कोणाचे 1000 विडे, कोणाचे 2000, कोणाचे 1200, कोणाचे 1700 असे. आणि तुम्हालाही मोजता येणार नाही, कारण असं एकही स्थान तुमच्याकडून सुटलेलं नाही की त्या स्थानावर तुम्ही विडा वाहिलेला नाही. देवाला जायचं म्हणजे काहीतरी रिकाम्या हाताने जायचं का? राजाला भेटायचं तर रिकाम्याच्या हाताने भेटायचं का? हा भ्रम तुमच्यामध्ये झालेला आहे. आता राजाला तुम्ही काय भेटणार आणि राजाला तुम्ही काय देणार? तो राजा आहे, अगोदरच तुमचा राजा आहे, त्याच्याकडे काय नाही आहे का तुम्ही त्याला द्याल? बरं, अनंत ब्रह्मांडांचा नायक सर्वज्ञ श्रीचक्रवर प्रभू त्याला भेटायला निघाले, त्याला तुम्ही काय देणार? देवाने जे मागितलं ते तर देत नाही. एक जन्म येतं दिजो का म्हणले, मग पाहिजे काय होईल ते? तो जन्म द्यायचा नाही आणि विडे वाद हिंडायचे, फुलहार वाढ हिंडायचे, पेढे घेऊन जायचे, अजून काय काय नेतात. ही लिस्ट जर काढली तर खूप मोठी होईल. म्हणून आपली आत्तापर्यंत आपण किती क्रिया केल्या, किती पंचावतार उपार केले, किती उपार केले, किती पंक्ती केल्या. अशी एखादी पंगत का माझा अनुसरणाचे अडथळे दूर व्हावेत देवा आणि माझं अनुसरण घडावं, मला देव भेटावं, मला देवाचं प्रेम भेटावं, अशी कधी पंचावतार उपार केले कोणी? तुम्ही हात वर करा. कोणीच नाही. याचा अर्थ आपल्याला देव पाहिजे नाही. देव पाहिजे नाही तर देव कशाला समजून घेता? देव जनरल स्टोअर्स आहे, तो देतच राहणार आहे आपल्याला, कर्माने आपल्याला भेटतच राहणार आहे. मग लोक काहीतरी स्मरण भक्ती करताना, लोक तुम्ही भक्ती करता म्हणजे लोक भक्ती करत नाही का? लोक करतात ना. कोणाची तरी कुठंतरी श्रद्धा असते तो त्याच्या पद्धतीनं भक्ती करतच राहतो. मग ती भक्ती ते करतात तशी तुम्ही ही भक्ती करतात. फरक काय? तुम्ही स्वतःला काय वेगळं समजतात? मग तुम्ही काही वेगळे नाही. आणि वेगळं समजायचं असेल तर पहिला धर्म समजून घ्यायचा, तेव्हा देव समजून घ्यायचा, परमेश्वर समजून घ्यायचा आणि मग स्वतःला वेगळं समजा. तुम्ही डिफरंट आहात, तुमची किंमतच होऊ शकत नाही, कारण परमेश्वराने बोध देण्यासाठी तुमची निवड केली म्हणून तुम्ही डिफरंट आहात. एक सहस्रू म्हणजे हजारातला एक आहात तुम्ही. तुम्ही जेवढे बसले ना, मी एक समजतच नाही, एवढे बसले तेवढे हजार इथं बसलेले आणि त्यांची लायकी नाही म्हणून ते येत नाहीये का? तर 999ची गर्दी इकडे तिकडे तुम्हाला दिसणारच आहे. या हजारातून एक तुम्हाला देवाने निवडलं आणि बोध दिला आहे. त्याच्यामुळे ती किंमत आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण आपलं जीवन विड्यापायी, खेटीपायी, आणखीन उपारापायी चाललंय. हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. हा संस्कार आहे. या संस्कारातून आपण ते करण्याची इच्छा ठेवतो. एक केलं तर दुसरं करण्याची इच्छा आपली निर्माण होते. ते करायला लागल्यानंतर त्या निमित्ताने सारे लोकांना, नातेवाईकांना तुम्हाला बोलावता येतं, ते गोमटं तुम्हाला लाभतं. परंतु संस्कार आजचे नाही. अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपल्याला संस्कार होतेच. जेव्हा महासंहार होतो आणि महासंहाराच्या नंतर आपली जी प्रमाद कीड परमेश्वर नासावतात, प्रमाद कीड नासावल्यानंतर परत आपण मायाच्या तमात जातो आणि परत परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण होते आनंद देण्याची. परत परमेश्वर या सृष्टीची रचना करतो, परत स्वतः अवतार घेतो, परत त्या तमातून आपल्याला बाहेर काढतो. प्रमाद कीड तर नसली मग डबल का प्रमाद होतो आपल्याला?
तर आपली प्रमाद कीड परमेश्वरांना नासवली आहे. परमेश्वराचं दयाळू माळू कृपाळूपणे आणि त्याच्यासाठीच मायेच्या तमात नेऊन आपल्यावरती प्रक्रिया केली. परंतु परमेश्वर संस्कार नासू शकत नाही. आणि या संस्कारामुळं तेव्हाही आपल्या सृष्ट्या गेल्या, तेव्हाही आपले जन्म गेले. आणि त्या संस्कारामुळं जर ही बी सृष्टी जात असेल तर ते संस्कार काय चाटायचे, काय वास घ्यायचा आहे? त्याला उपयोग काय त्याचा? संस्काराच्या पुढे जातो मी. संस्कार आहे तुमचा, परंतु तो संस्कार कशासाठी आहे, त्यातून काय तुम्हाला प्राप्त करायचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपल्याला काय पाहिजे हे आपण क्लिअर झालं पाहिजे. कनाशीच्या ब्राह्मणाची लीळा आपण ऐकली. देवाने स्पष्ट सांगितलं, कल्पवृक्षाच्या दृष्टातून सांगितलं का देव कळाला, देव समजला, देवाची जाणीव झाली, देवाचा बोध झाला. मग देवाकडून देव मागावा, देवाचं ज्ञान मागावं, देवाचं प्रेम मागावं. ते सोडून हे मागायचं का? आणि मग कितीतरी लोक त्या कनाशीच्या स्थानावरती हेच मागण्यासाठी विडे घेऊन जातात. माझं लग्न नाही, कनाशीच्या खेटी घाल. पोराचं लग्न नाही, कनाशीच्या खेटी घाल. गरिबी थोडी परिस्थिती अडचणीची आहे, कनाशीच्या खेटी घाल. ते देवानी विचार केला असेल, कशासाठी मी अवतार घेतला आणि कशासाठी फिरलो? यांच्यासाठी मी अवतार घेतला, पण आपल्यासाठी अवतारच घेतला नाही देवाने. पूजनीय आचार्यांसाठी अवतार घेतला, पूजनीय माईम भटांसाठी अवतार घेतला, बायसांसाठी अवतार घेतला. अवतार घेतला म्हणून 3-3 दिवस अपमान सहन केला. अनंत ब्रह्मांडांचा नायक बाईसाकडे जातात. त्या बाईसाकडे गेल्यानंतर ते पयोवृत्तीची ती आचार्य उंचावर बसते. देव पटकऱ्यावर म्हणजे ते आपण पाय पुसण्यासाठी जे देतो त्याच्यावर देवाला बसवलं आहे. 3 दिवस त्या दुधी करंट्यामध्ये भात देव खाताय. आणि हा अपमान परमेश्वराने सहन केला. कोणासाठी? जीवासाठी. त्या लेवलच्या त्या बाईसा होत्या म्हणून केला ना. 3 दिवसानंतर अपमान सहन केला. कारण काय? कशासाठी अपमान सहन करायचा? आपण एक शब्द कोणाचा ऐकत नाही. बाबा जमत नसेल तर चल निघ इथून. अजिबात कोणाचं ऐकत नाही आपण. 1 मिनिट 1 सेकंद धर्मासाठी अपमान सहन करत नाही. अनंत ब्रह्मांडांचा नायक अपमान सहन करतो. माईम भटांकडून देवाने अपमान सहन नाही केला का? म्हणजे एवढा क्षुल्लक प्रश्न आहे. तुम्हाला जर येत नसेल तर हे कशासाठी रूप घेतलंय म्हटले? हा अपमान नाही तर काय? परंतु देव किती शांत होत. जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही म्हटले. आणि म्हणून ती प्रेरणी परमेश्वरांनी कशी केली ती आयडिया आपल्याला आहे. आपल्या धर्माची पेरणी आपल्याला कशी करायची त्या अनुषंगाने परमेश्वरांनी बाईसांना कसं मोठ केलं, आचार्यांना कसं तत्त्वज्ञान सांगितलं, माईम भटांना कसं तत्त्वज्ञान सांगितलं, त्यांना कसं धर्मात आणलं, धर्मातून त्यांना कसं तयार केलं, तशा पद्धतीनं आपण आपल्याला तयार करायचं आहे. आपण त्या लीळा फक्त ऐकल्या, सांगितल्या, बस झालं काम, असं नाही. आपण आपल्या त्या जीवनामध्ये उतरवायचे आहे. त्या जीवनात उतरवल्यानंतर त्या कनाशीच्या ब्राह्मणांनी काय चुकी केली ती चुकी आपण करायची नाही आहे. ती चुकी न होण्यासाठी आपण सावध झालो पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे. आणि ही सावधानता जर आपल्याकडे नसेल तर आपण काही मानभाव नाही. लोक आज आपण म्हणतो मूर्ख आहे, तेव्हा काय कमी मूर्ख होते का? लीळाचरित्रामध्ये जा असे कितीतरी मूर्ख देवाला भेटले होते, परंतु तरीही देव जात होते. तो ब्राह्मण देव प्रसन्न झाल्यावर देवाने 3-3 वेळा विचारूनही त्यांनी काही मागितलं नाही. आणि गोरक्षण स्थानाच्या ब्राह्मणांचं काय? नांदेडला देव गेलेले आहे, भिक्षा मागायला गेलेले आहे, त्याची कणव आहे. त्याच्या डोक्यात एकच आहे का गाई राखायला आपला माणूस नाही, कोणी भेटला तर बरा होईल. जे पूजनीय भांडारेकारांना समजलं ते याला का समजू नये? कारण भांडारेकार जेव्हा बसलेले होते देव आले. देव आल्यानंतर भटो मागील फांकी बघा असं सांगितल्याबरोबर त्यांनी पाठीमागं पान उलटलं. त्यांना जे हवं होतं ते सापडलं. मनात काय आलं? आपले 2 मनं असतात. पूजनीय भांडारेकरांकडे पण 2 मनं होते. ते म्हटले काळ का यांच्यावर रुसला? माझ्या मनातलं हे जाणतात तरी हे का भिक्षा मागत फिरतात? येतो ना शंका मनामध्ये सहजच. आणि दुसऱ्या मनाने लगेच जय केला, विजय केला. काळ यांच्यावर नाही रुसला, काळच यांच्या हातात आहे. उठले लगेच पूजनीय भांडारेकर. पूजनीय भांडारेकरांना देवाचं देवत्व दिसलं, देवाचं लावण्य दिसलं. त्या गोरक्षण स्थानाच्या ब्राह्मणाला ते दिसलं नाही. त्यांनी काय पाहिलं? गुराखी पण पाहिलं की माझ्या का हो एवढे धष्टपुष्ट दिसतात गोरे गोमटे, मग काही काम का करत नाही? म्हणे काम करायलाच आलो आहे, सर्वांना कामाला लावायला आलो आहे, पण आम्हाला कामालाही कोणी लावत नाही आणि कामालाही लागल्या जात नाही. म्हणे आहे ना आमच्याकडं काम. आपण एवढे जीव इतके नीच आहात का देवाला कामालाही लावलं, कामालाही ठेवलं. तो ब्राह्मण म्हणजे आपणच आहोत. काय वेगळं काय? तो जीव आहे, आपणही जीव आहे. त्यांनी कामाला लावलं. बरं ठीक आहे, लावलं तर लावलं. त्याला अनुभव आला, प्रचिती आली, चमत्कार ऐकला, पाहिला ना त्यांनी प्रत्यक्ष चमत्कार की ज्या गायी
कमी 2 लिटर द्यायच्या त्या 4 लिटर द्यायला लागल्या, ज्या गाई 4 लिटर द्यायच्या त्या 10 लिटर द्यायला लागल्या. बरं त्यांनी कानोसा घेतला का असं कोणतं रान आहे का तिथं नेऊन हे आमची गुराखी नवीन चारतात आणि गाई धष्टपुष्ट झाल्या आहे, दूध वाढलंय. त्यांनी विचारलं दुसऱ्या गुराख्यांना, म्हणजे अहो तुमचं गुराखी कसलं चारणं कसलं काय खडक आहे त्याच्यावर गाई बसवतो स्वतः बसतात. हा चमत्कार कमी आहे काय? देवाला देव पण देवाचं ओळखायचं तर एवढी मोठी अनुभूती, एवढी मोठी प्रचिती, एवढं मोठं चमत्कार त्या ब्राह्मणाने स्वतः अनुभवला, ऐकला, स्वतः प्रत्यक्ष पाहिला. त्यानंतर म्हणे खडकावर बसलेली गाय दिवसभर पाणी पित नाही, चारा खात नाही आणि तरी ती दूध वाढते, दष्टपुष्ट होते, याचा अर्थ त्याला पाहायला जाण्याची काही गरज होती का? एवढं ऐकल्यावरच त्याला लगेच लक्षात यायला पाहिजे होतं का अरे प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराज आहे. परंतु तो इतका वाईट प्रवृत्तीचा, कुसंस्काराचा का तो जायला प्रत्यक्ष पाहायला गेला. प्रत्यक्ष पाहायला गेल्यानंतर बरं बघितलं तर बघितलं तिथं देवाचे पाय धरायचे, माफी मागायची, रडायचं, काय करायचं. हा आला बायकोकडं, रिटर्न आला. म्हणे मला तर विचारावं लागेल बायकोला, म्हणजे काय पक्वानं करायचं, पक्वानं कर. देव आले का? तर तू एक पाय धर, मी एक पाय धर. देव आले तर पाहिजे. देव आले होते, तू कळालं नाही, समजलं नाही, मूर्ख माणसा. देव निघून गेले, परत भेटले काय? एवढं सोपं नाही. देव आज आपल्याला भेटले होते का? नाही, अगोदरही भेटले होते. अनंत अनंत जन्मात, अनंत सृष्टीत देव भेटले. आपण असंच केलेलं आहे, याला विचार, त्याला विचार, इकडं पाय, तिकडं पाय, आणि आजही तेच करतोय. ह्या पुढं सरकत राहणार आहे आपण, कारण या लीळा ज्या आहे याचं गुंफन परमेश्वराने अत्यंत सुंदरपणे केलेलं आहे. पण त्यातलं मर्म आपल्याला कळालं पाहिजे. तो ब्राह्मण मूर्ख होता, आपण मूर्ख तर नाही आहे ना. आपण स्वतःला शहाणं समजतो. जर एखाद्या मुलाला विचारलं ना, की त्या बाळाला विचारलं ना तू शहाणा का वेडा, तर तो म्हणतो मी शहाणा आहे. त्याला काय समजतं शहाणा आणि वेडा, तरी तो म्हणतो शहाणा आहे. कीर्तीबाई तू शहाणी का वेडी? शहाणी आहे का वेडी आहे तू? तिच्या लक्षातच नाही आलं. इकडे तू शहाणा आहे का वेडा आहे बाळा? शहाणा आहे का वेडा आहे? काहीच नाही आहे. अरे तू शहाणा आहे का वेडा आहे? हुशार आहे म्हणजे शहाणा आहे. शहाणा काय आणि वेडा काय याच्यातला फरक नाही लक्षात आला नाही? बस हा डेमो तुम्हाला द्यायचा होता. मी कुठं गेलो की एकदम लहान मुलाला बोलत, मोठे आता लहान मुलं नव्हते, एकदम छोटे छोटे. बाळा तू शहाणा का वेडा? मी शहाणा आहे म्हणे. त्याला काहीच कळत नाही. याला समजतं मी शहाणा आहे, आणि आपण एवढे मोठे असून आपण वेडे झालो तर असं आहे. तर देव काय कळतोय आपल्याला? देव काय समजलं आहे आपल्याला? तोच वेडा होता मग आपण काही कमी वेडे आहे का? तो मूर्ख होता मग आपण काही कमी मूर्ख आहे का? आज आपल्याकडून असंच चाललं आहे. आपले विडे कशासाठी, आपले 75 रुपये कशासाठी, आपल्या खेटी कशासाठी, आपली क्रिया कशासाठी, हे आपल्याला क्लिअरफिकेशन नाही. म्हणून देवासाठी कधीतरी करा तर देवापर्यंत पोचेल. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने कधीतरी करा तर ते परमेश्वरापर्यंत पोचेल. आपण स्मरण करतोय पण पोचलं का? आपण क्रिया करतो पण पोचली का? 20 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 15 वर्ष होऊनही आपण उपदेश घेऊन, नामस्मरण करून, क्रिया करून, स्थान करूनही आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल होत नसेल, याचा अर्थ काय? आपल्या कोणत्याही क्रियेचा परमेश्वराने स्वीकारच केलेला नाही, तिथपर्यंत पोचलाच नाही. अंतर्बाह्य बदल हा स्वीकाराच्या नंतर होतो. आणि परमेश्वर कार्याला कधी येतो? जेव्हा आपण त्या तळमळीनं विचारतो, तळमळ करतो, दुःख करतो, स्मरण करतो, चिंतन करतो, त्या प्रार्थनेने क्रिया करतो, ती देवापर्यंत पोचते आणि मग देवाचं कार्य चालू होऊन जातं. सिस्टम आहे ही. बटन दाबलं का त्या वायरीतून तो करंट जातो आणि मग बल्ब लागतो ना. बटन न दाबता लागेल का? नाही लागणार. बटन दाबावं लागतं. तसं आपलं क्रियेचं बटन लागल्यानंतर जे माध्यम आहे ना ते क्लिअर असलं पाहिजे. त्या माध्यमामध्ये अर्थता, प्रार्थना असली पाहिजे. याच्यावरतीच मी भर देत असतो. म्हणून कोणत्याही कर्मकांडात न जाता परमेश्वरांनी सांगितलेल्या या लीळा, याचे मर्म समजून घ्या, त्या लीळा आपल्या जीवनामध्ये उतरावा. आपला हा 1 तासाचा सत्र आहे. या 1 तासाच्या सत्रामध्ये 1 किंवा 2 लीळा होतील, त्या स्पर्श करून आपण पुढं जात जाऊ. लीळा काही नंबरप्रमाणे नाही आहे, परंतु पूजनीय माईम भटांची भेट, आचार्यांची भेट, त्यातून ते कसे घडले, बाईसांची भेट कसे घडले, ह्या मोजक्या लीळा आपण घेऊन तुमच्यापर्यंत हे परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान पोचवण्याचा मी प्रयत्न करेल. कोणाच्या काही मनात काही असेल तर ह्याच अनुषंगाने विचारा. बाकीचं तर आपलं सत्र चालूच राहणार आहे. संध्याकाळी बरोबर 7:30ला सत्र चालू होऊन जाईल. वेळेत येत चला.
आल्यानंतर लाईनीत बसत चला. जे लेट येतात त्यांनी लक्षात घ्यायचं का पाठीमागं जाऊन बसायचं. आपण लेट आलो आणि पुढं येऊन बसायचं. म्हणून जे अगोदर आले त्यांनी पुढं सरकून बसायचं आणि जे लेट आले त्यांच्यासाठी जागा सोडत चालायची. या लक्षात घ्यायच्या गोष्टी आहे. आल्यानंतर 2-2 दंडोत घाला, परमेश्वराला प्रार्थना करा का हे जे सांगताय हे कोण आहे काय आम्हाला काही माहीत नाही, किती लायकी आहे त्यांची हे आम्हाला माहीत नाही, परंतु त्यांच्या माध्यमातून आम्हाला कळू द्या, तिकडून येऊ द्या, कुठं तरी काहीतरी करंट येऊ द्या. ही देवाला प्रार्थना करा, देवाकडं तळमळ करा. या अनुषंगाने ते दंडोत घालायचे राहतात. ते मला दंडोत घालून मला विनंती करायची नसते, देवाला दंडोत घालून देवाला विनंती करायची असते. त्यामुळं परमेश्वराच्या प्रसन्नतेतून हे आपल्याला कळालं, उमट झाला, हृदयात उतरलं, ते उतरू शकतं. कारण आपण प्रॅक्टिकल बघितलं. आपला देव मिळवण्यासाठी एकदा बिडा वाहिलेला नाही आहे, एकदा 75 उपार केला नाही, कोणताही उपार केला नाही, आपल्या खेटी नाही, देवासाठी काहीच नाही आहे. आता देवासाठी इथून पुढं सुरुवात केली तर समजायचं मग आत्ता तुम्ही उपदेशी झाले, आत्ता बोध झाला. कारण आत्तापर्यंत तर केलंच नाही, याचा अर्थ देवासाठी नाही केलं. बरं ठीक आहे, नाही देवासाठी केलं, गरज आहे, आता घर झालं ना, गाडी झाली ना, आता सर्व व्यवस्थित आहे ना, मग आता तरी कधीतरी केव्हा तरी कुठं तरी देवाला मागा ना. हां, देव तर व्यापार करायला बसलेले, हे घेतील ते घेतील ते घेतील हे घेतील आणि सारं समाधान झाल्यानंतर थकल्यानंतर तरी कधीतरी मला मागतील. देवही बसले तिथं, परंतु देवाला मागण्याची प्रवृत्ती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपण महानुभाव नाही आणि स्वतःला महानुभाव म्हणून घेण्यापर्यंत आपली तेवढी पात्रता नाही. पुरुष मंडळी यांनी प्रत्येकाने आपल्या हातामध्ये गाठी घालत चला. एक आपलं अभिमान राहतो, एक ओळख राहते. आमच्या इकडं कंपल्सरी असतं प्रत्येकाच्या हातामध्ये गाठी आणि ती गाठी ठेवायची. तुमच्या मंडळाकडून ट्रस्टकडून 50-50-100 गाठ्या घेऊन या आणि वाटा, स्त्रियांना वाटा, पुरुषांना वाटा. बऱ्याच संकल्पना आहे त्या हळूहळू जर राबवल्या तर आपल्यापर्यंत धर्म पोहोचेल, आपण समाजापर्यंत पोहोचू आणि हे पोचवता कधीतरी केव्हा तरी आपण देवापर्यंत पोहोचू. हीच तळमळ आणि हीच इच्छा घेऊन आपण आपल्यापर्यंत जातोय. दंडोत.